नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी छान असा फ्लावरचा भात बनवलेला आहे। खूप छान होतो। सगळे मसाले भात खाऊन खाऊन कंटाळा आलेला असताना हा फ्लावरचा भात एकदा नक्की करून पहा। फ्लावरचा भात बनवण्यासाठी इथे हा फ्लावर मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। फ्लावरच्या फोडी जरा थोड्याशा मोठ्या करायच्या आहेत आणि इथे हा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। मी इथे बासमती तुकडा घेतलेला आहे आणि याला अर्धा तास धुवून ठेवलेला आहे। त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण आणि टोमॅटो, थोडेसे खडे मसाले घेतले आहेत। आता हे चांगले बारीक असे कुटून घ्यायचे आहेत। यामध्ये मी 2 पळे हे तेल टाकलेलं आहे। आता सुरुवातीला मोहरी घालायची आहे, जिरे, तेजपत्ता, कांदा घालायचा, टोमॅटो, कढीपत्ता, आलं, लसूण व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, गरम मसाला जो कुटलेला होता तो, हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा घरी केलेला जो मसाला आहे तो घातलेला आहे। यानंतर अर्ध्या लिंबाचा हा रस यामध्ये पिळायचा आहे। बी काढून घ्यायची आहे, बी पडलेली आहे त्याच्यात चुकून। किंचितशी साखर घालायची आहे। आता यानंतर हा फ्लावर घालायचा आहे। फ्लावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव अशी छान येते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये तांदूळ घालायचा आहे। छान परतून घ्यायचा आहे तांदूळ। यामध्ये 1 ग्लास हा गरम पाणी करून टाकायचा आहे। तांदूळ धुतलेले असल्यामुळे म्हणजे अर्धा तास ठेवल्यामुळे त्याला एवढं पाण्याची गरज लागत नसते। जर तांदूळ हा धुवून ठेवला तर एकदम मोकळा असा भात होतो आणि त्याला पाणीही खूप कमी लागते। तर मी इथे 1 ग्लास हा पाणी यामध्ये टाकलेला आहे। उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की यावर एक झाकण ठेवायचं आहे। अगदी 7 मिनिटातच हा भात होतो। पहा, छान अशी इथे उकळी आलेली आहे आणि एकदा हलवून देणार आहे मी आणि नंतर त्यावर आता झाकण ठेवणार आहे। गॅस हा बारीक करायचा आहे। हे पाहू शकता तुम्ही, इथे 10 मिनिट मला याला लागले। एकदम छान असा हा भात होतो। नक्की करून पहा। एकदम मस्त असा होतो। आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि किसलेलं खोबरं। खूप छान असा हा फ्लावरचा भात होतो। करून पहा नक्की एकदा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।